धनुरास धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल आणि दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देईल. बुध आणि शुक्र यांचा संयोग संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल, त्यामुळे तुमच्या बोलण्याचा समोरच्यांवर चांगला प्रभाव पडेल. काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु योग्य दिशेने विचार केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. नवीन संधी ओळखण्याची दृष्टी या आठवड्यात विशेष तीव्र राहील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, परंतु तुमची कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा तुम्हाला वेगळं स्थान मिळवून देईल. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. बदलीची इच्छा असलेल्यांसाठी मुलाखती किंवा संपर्क सुरू होण्याची शक्यता आहे. संयम ठेवून निर्णय घेतल्यास भविष्यासाठी ते निर्णय फायदेकारक ठरतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून अचानक निर्णय टाळून आधी केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टाळता येतील. जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. ऑनलाईन शिक्षण, प्रवास व सल्लागार क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष फायदा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात स्थिरता देणारा असून मन विचलित होण्याची शक्यता असली तरी योग्य वेळापत्रक ठेवल्यास अभ्यासात चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे या आठवड्यात आहेत. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल, परंतु अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवादाची भूमिका महत्त्वाची राहणार असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास जुन्या गैरसमजांवर तोडगा निघू शकतो. काही वेळा मतभेद संभवतात, परंतु समजूतदारपणा दाखवल्यास नातं अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींना नात्याबाबत स्पष्टता येईल. नवीन नात्याची सुरुवात काहींसाठी शक्य आहे, पण भावनांवर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपात असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. तुम्ही किती कमावता ह्यापेक्षा तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. जुनी देणी किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून थकवा, पचनाशी संबंधित तक्रारी तसेच डोकेदुखी जाणवू शकते. दिनचर्या व्यवस्थित ठेवा, पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि चालणे हे तुम्हाला फायदेकारक ठरेल. हे केल्यामुळे तुमची तब्येत चांगली राहून मानसिक व शारीरिक सामर्थ्य तुम्ही मिळवू शकाल. दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतो. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 21 व 25 डिसेंबर. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी पिवळ्या फुलांनी श्री गुरुदेव किंवा विष्णूची पूजा करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. यामुळे मानसिक स्थैर्य, योग्य निर्णयक्षमता आणि भाग्यवृद्धी होण्यास मदत मिळेल.